जनतेला वेडं समजणाऱ्या शहाण्या सरकारला एकच प्रश्न आहे। एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची झाडं आढळली, त्याचा सुगावा लागला की सरकारी यंत्रणा पंचनामा करायला जेवढी तत्परता दाखवते ना, तेवढी तत्परता अतिवृष्टीमुळे शेतीमालाचं नुकसान झाल्यावरती का दाखवत नाही? हा एकमेव प्रश्न आम्हा शेतकरी बांधवांचा आहे। जनतेला वेडं समजणाऱ्या शहाण्या सरकारला एकच प्रश्न आहे। एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची झाडं आढळली, त्याचा सुगावा लागला की सरकारी यंत्रणा पंचनामा करायला जेवढी तत्परता दाखवते ना, तेवढी तत्परता अतिवृष्टीमुळे शेतीमालाचं नुकसान झाल्यावरती का दाखवत नाही? हा एकमेव प्रश्न आम्हा शेतकरी बांधवांचा आहे। कालपासून दुनियाभरचं पाणी पडलं आणि ई पीक पाणी करामुळे भडवे बोंबलते। 15 दिवस झाले ई पीक पाणी व्हायला नुसतं गोल चाकच फिरायला झकमारा असे ऍप काढाव का? आणि हे क्रॉप इन्शुरन्स हे भरण्यासाठी ते ऍप काढला, ते बी भडवीचा चालना गेला। ओटीपी घ्यायला ऍक्सेप्ट करणं गेलं। अशा झकमारा अशा कंपन्या काढाव का? चिवत्या बनवण्यासाठी काढाव का भडवीच्या ना? मरो कालपासून आम्ही तरसायला हे करण्यासाठी, ई पीक पाणी करण्यासाठी आणि हे क्रॉप इन्शुरन्स भरण्यासाठी एवढं नुकसान झालं। या भडव्या कंपनीला अकला नाहीत का मादर शोधायला? झट चालले गेले, झकमारा चिवत्या बनवण्यासाठी काढले का शासनानं? हा हे फार नुकसान आमचं मायची भोसडायच्या।